वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. गॅस टाकला मधल्या रोड येत होता तेवढ्यात आपल्याला बसली बाहेर. त्याला आता पिकअप करू आणि बघू पुढं कसं जाता दिवस. मीटरने झाले 280 15 किलोमीटर. आपला बानेर म्हणलं होतं आपण. बानेरची बुकिंग नव्हती ती बसलेली येरोडा म्हणजे येरोडाच्या थोडंसं पुढं. पण कल्याणनगरमधून बाहेर निघाल्याच्यानंतर लेफ्ट साईडला गेट लागतं, तिथली बुकिंग होती. कस्टमरने कल्याणनगरचा U-टर्न जो आहे मेट्रोच्या अलीकडचा तिथंच उतरले. कस्टमर U-टर्न मारून सोडा म्हणले. फरक किती म्हटला? 15 किलोमीटरला 280 रुपये झाले. आणि येरोडा होती म्हणून आता काय करणार, तिथले बसले. आता बसलेले बुकिंग आपण उतरून नाही शकत. त्याच्यामुळे चला बघू आता कल्याणनगरमधनं काय वाचतंय का. आणि आज विमाननगर, कल्याणनगर, येरोडा या साईडने आपला धंदा कसा होणार आहे हे बघू. कुठं फिरतो. चला दुसरी बुकिंग बसली आपली. दुसरी बुकिंग आहे 300 मीटरवरनं पिकअप होता आणि 1300 मीटर ड्रॉप, म्हणजे 1600 मीटरला 45 रुपये दाखवल्यात उबेरने. चला बघू किती होतात फेअर आणि कुठं जातोय 1300 मीटर आपण. आत्ता आपण लोकल 1-1.5 किलोमीटरचे ड्रॉप केलो. इथं आपण पॉईंटला असं आहे की इथं थांबायला हे नाही, जागा नाही. आणि जागा असली तरी इथं बुकिंग वाजणार नाही. 1 किलोमीटर 1.5 किलोमीटरच्या राईड ज्यावेळी उचलतो आपण त्यावेळी 1 ते 1.5 किलोमीटर परत आपल्याला एमटीच जायला लागतं. त्याच्यामुळे 45 रुपये घेतलेले परवडतात. आणि कुठलाही कस्टमर म्हणत असेल जर तुम्ही लोकलला बी मीटर टाका 25 रुपये, मग त्यांच्या सोसायटीपासून बाहेर यायचे बी पैसे लागतात. मग लोकल मारून उपयोग होत नाही म्हणून तुम्ही क्लिअर करा त्यांना की लोकल मारण्याचा फायदाच काय. मग जर 45 रुपये लोकलला मिळतात आहेत, आपल्याला 45 मिळतात आहेत, तुम्हाला सोडल्याच्या नंतर 1 ते 1.5 किलोमीटर आम्हाला बाहेर पण एमटी जायचं आहे. मग आम्ही नुसतं लॉंग रूट उचलू शकतो असं क्लिअर करून सांगत जावं कस्टमरलाही कळू द्या की ते बी बरोबर आहे का नाही. त्या कस्टमरला कसं आहे, फक्त तिथपर्यंत सोडल्याच्या नंतर पुढं आम्हाला प्रवास करायचाच आहे. त्याच्यामुळे लोकल 45 मारा, आपलं 45 म्हणजे लोकल कंटिन्यू मारा, हाय त्या रेटने मारा. आणि 1.5 ते 2 किलोमीटरच्या 1.5 म्हणते 2-2.5 ते 3 किलोमीटरच्या पुढं फार भाडं मीटरने मारा, माझं तर पण नाही. चला बघू पुढची राईड कुठली भेटते. लोकल मारतोय या लॉंग रूट मिळते बघू आपण. आता मलाही जायचं 1 किलोमीटर एमटी. चला बघू पुढं आता कुठं जाऊन थांबतोय आणि कुठून भेटते बघू. 2 किलोमीटरला 45 रुपये दाखवलेले आहेत. आणि एवढा बसू सडलो होतो आपण पूर्ण. एक जेवायला कल्याणनगरमध्ये जागा चांगली आहेत, बघू. आणि कल्याणनगर किती 2 किलोमीटरला पेमेंट किती मिळते आपण बघू. डबल 408 50 रुपये दाखवतात. बघू मीटरने किती झाले. मीटर झाले 134 7.5 किलोमीटर. मालूम है ना 9.5 मीटर से जाना पड़ता है, मालूम है ना. मीटर से जाना पड़ता है, मालूम है ना. लोकेशन टू लोकेशन ड्रॉप होता है इसमें. मीटर से नहीं जाना तो लोकेशन टू लोकेशन ड्रॉप कर सकते हैं जायची गाडी.
प्रॉब्लेम 96. आजचा दिवस पूर्ण सोडून गेलेला आहे. विमाननगर खराडी साईड पहिली बुकिंग आली होती. त्याच्यानंतर दिवसभर बसून एक वडगाव शहरी घेऊन गेलो. वडगाव शहरीतनं आता वाघोलीला आले. वाघोलीतनं उचलली आहे खराडी 100-111 रुपयाची. आता बघू आता खराडीचे किती होतात पैसे. आणि वाघोलीचे 20 रुपये एक्स्ट्रा झाले होते येताना. मीटरने ऑनलाईनने दाखवले 160 रुपये आणि मीटरने झाले 180-181 रुपये. चला बघू पुढची बुकिंग कुठली बसते. प्योर नीचे 133. आपण वाघोलीतनं खराडीला आलो होतो. खराडीचे सोडल्याच्यानंतर खराडीतनं लगेच आपल्याला वेचली विमाननगर एअरपोर्टच्या पॉईंटला तिथं सोडलं. त्यांचे 7.5 किलोमीटरला आपल्याला भेटले 133 रुपये. आणि 133 सोडल्याच्या नंतर आत्ता दिवस आपला कसा गेलेला आहे, एकदम भंगार गेलेला आहे. विमाननगर, खराडी, येरोडा आणि इकडची साईड एवढी इकडे मीटरने बी करत नाहीत. लय पब्लिक बघितलं मी विदाऊट मीटर चालू आहेत. इथले कस्टमर ॲग्री करत बी नाही आहेत. आणि आजचा धंदा बघा तुम्हाला लगेच कळूनच येईल किती फरक आहे ह्या साईडमध्ये. पानेर, बावदान, हिंजवडी, कोथरूड ह्या साईडमध्ये किती फरक आहे धंद्यामध्ये हे बघा तुम्हीच. आणि तुम्हीच ठरवून सांगा, कमेंट्स करून सांगा की कुठले साईड धंद्याला परवडते. दादा मीटरने जायला लागतं माहिती ना? मीटरने जायला लागतं माहिती ना? हो हो मीटर 4218 ना? हां 18. 35 61 40 25 मीटरने झाले 261 15 किलोमीटर. आत्ता विमाननगरमधनं आपण MT आलो होतो कल्याणनगरला. कल्याणनगरच्या मेट्रो स्टेशनच्या थोडंसं मागं थांबलो होतो आपण सिग्नलच्या तिथं. तिथनं आपल्याला बुकिंग पडली कुठली औंध पडली. म्हणलं विचार केला, म्हणलं जाऊ का नको वाटायला लागलं. पण म्हणलं जाऊ म्हणलं, कारण धंदा सकाळपासून झाला नव्हता. आत्ता रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत. आता इथनं काय वाजणार आहे औंधमधनं. दिवस माझा अख्खा खराब घातला विमाननगर साईडनी. आणि आता आलो आहे औंधला. आता एवढं रात्री येऊन काय उपयोग आहे का घराकडचे भेटेल का ह्या साईडने बघू आता. आणि आजचा दिवस तरी त्या विषय सोडून आजचा विषयाचं नावच काढू नका धंद्याचा. असा धंदा असतो हा. काय धंदा आहे हा? काय आपला काय डेली इन्कम म्हणजे मी दाखवतोय म्हणजे हर वेळेस माझं 1,500 2,000 3,000 तुम्हाला असलंच बघायला भेटेल असं कधीच नसतं. हे अप अँड डाऊन राहतं. आजचं पूर्ण डाऊन आहे. चला बघू तरी इथनं काय पडेल का नाही. आता AW बसनं आणलेलं 2 जणांना तुकानगरचं पर्यंत MT येत होतं म्हणून 150 रुपयामध्ये आणलं.
इथनं आता चाललोय घरी. आजचा धंदा बी संपलेला आहे. घरापर्यंत आलो एवढंच बरं वाटलं. तर बघू आता किती झाली इन्कम आणि किती झाली